नमस्कार, मी मानवदास तोरगे, कृषी सहाय्यक सोनगाव। आज या ठिकाणी आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया PMAPE ह्या योजनेतून आपण या ठिकाणी मिरची प्रक्रिया उद्योगासाठी संजयराव महादेव चिकणे हे आमचे शेतकरी आहेत, यांनी ऑनलाईन अर्ज केला होता। तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातून त्यांना या ठिकाणी 35% अनुदान शासनाचं मिळणार आहे। तर शासन या ठिकाणी शेतकऱ्यांना लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व गावामध्ये छोटे छोटे उद्योग उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतं। ही केंद्र सरकारची योजना आहे, कृषी विभागामार्फत राबवली जाते। तर या ठिकाणी त्यांनी 1.5 लाखाचं कर्ज हे बँकेतून घेतलेलं आहे आणि त्याकरता त्यांना जवळजवळ 52,500 रुपये अनुदान त्यांना येत्या काही दिवसात त्यांच्या अकाउंटला जमा होईल। तर माझी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की आपण नुसतं मिरची कांडप यंत्रच नाही तर त्याच्याबरोबर शेवया प्रक्रिया उद्योग किंवा ज्वारीच्या कुरवड्या किंवा बाकीचे जे मिलेट्स आहेत, नाचणीचे लाडू किंवा आपल्याकडे आंबा मोठ्या प्रमाणात आहे, आंब्याचं लोणचं, करवंदाचं लोणचं किंवा दूध प्रक्रिया उद्योग, असे जर छोटे छोटे उद्योग उभे केले तर कृषी विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना अनुदानासाठी अर्ज करू आणि अनुदान पण उपलब्ध करून देऊ। जे उद्योग तुम्हाला सहज शक्य असतील ते आम्हाला सांगा। तुम्ही जो उद्योग करणार आहात प्रक्रिया उद्योग, तो आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देऊ आणि ऑनलाईन करून तुम्हाला त्याचं अनुदान मिळवून देण्याचं काम करू। तर माझी महिला आणि गावली तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की आपण अशा पद्धतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या कृषी विभागाच्या योजनेत सहभाग घ्यावा आणि शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा। यांना 35% अनुदान मिळणार आहे। तर हे अनुदान हे शेतकऱ्यांना उभारीसाठी भरपूर आहे। आता या महिला शेतकऱ्यांनी तर मिरची कांडप यंत्राचा उद्योग केला, तर बाकीच्या महिला शेतकरी म्हणतील की आम्हाला आता असे एक उद्योग गावात आला, आम्ही कसा उद्योग करायचा। तर असे 10 उद्योग जरी मिरची कांडपचे उभे राहिले गावामध्ये तरी सर्वांनी मिळून जर मोठ्या ऑर्डरी घ्यायला सुरुवात केली किंवा याच मिरची कांडप यंत्रातून घरगुती कांदा लसूण चटणी मसाला जर केला तर याला पुढे भरपूर अनेक वाव मिळेल। गावात जर प्रक्रिया उद्योग उभा राहिला तर अजून 4 महिलांना इतर रोजगार उपलब्ध होईल। तर माझी सर्वांना विनंती राहील की याच्यामध्ये सहभाग घ्यावा। धन्यवाद।